कोल्हापूरला जोडणारे हे महामार्ग पहा. कोल्हापुरातील उसाच्या फडातून येणारे रस्तेही बघून घ्या. नांदणी कोल्हापूर रस्त्यावर आज जिकडे बघाल तिकडे ही अशी हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. नांदणी मठ ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी 45 किलोमीटरची मूक पदयात्रा काढण्यात आली. राजू शेट्टींसह हजारो लोक या पदयात्रेत सहभागी झाले. नांदणीतून पहाटे 5 वाजता सुरू झालेली ही यात्रा सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचेल. या पदयात्रेत सहभागी झालेल्यांची मागणी एकच होती, लाडक्या महादेवी हत्तीला परत आणण्याची. कुणी भाऊक होत लाडक्या माधुरी हत्तीला परत देण्याची विनवणी करत होतं, तर कुणी पेटा आणि वनताराच्या मॅनेजमेंटसह सरकारवर संताप व्यक्त करत होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी कायदा धाब्यावर बसवून महादेवी हत्तीला नेल्याचा आरोप करत अंबानींच्या जिओसह सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. पैशाच्या बळावर बेकायदेशीररित्या कायदा धाब्यावर बसवून जो प्राणी संग्रहालय चालवला जातो, जिथं वन्य प्राण्यांची तस्करी केली जाते, अशा ठिकाणी न्यायालयाची दिशाभूल करून न्यायालयाला वनतारामध्ये माधुरीला पाठवण्यासाठी भाग पाडलं गेलं. आणि म्हणून हा खरं तर फार मोठं हे फ्रॉड आहे. याची चौकशी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे. संविधानानं या देशाच्या महामहिम राष्ट्रपतींच्याकडं सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पुनर्विचार करण्याची तरतूद आहे. दयेचा अर्ज देण्याची तरतूद आहे. पण माधुरी स्वतः मुकी बिचारी, ती लिहू शकत नाही, वाचू शकत नाही, पण तिच्या भावना आम्ही बघितलेल्या आहेत, तिचे अश्रू बघितलेले आहेत. खोटे पुरावे दाखवून कायद्याची दिशाभूल जर ते करत असतील तर आम्ही जनता आहे, त्या देशातली जनता ही सर्वश्रेष्ठ असते. आणि म्हणून जिओ कार्ड पोर्ट करा अशी मोहीम गेल्या 4 दिवसापासून चालू केल्यानंतर सांगली, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये 1.5 लाखाहून अधिक जिओ कार्ड पोर्ट झालेली आहे. ते लक्षात ठेवा. अजून फक्त जिओ कार्डापुरतंच चालू आहे. अजून आम्ही रिलायन्स मॉलकडे बघितलेलं नाही आहे. अजून आम्ही रिलायन्सच्या शेअर्सकडे बघितलेलं नाही. अजून आम्ही रिलायन्सच्या इतर उद्योगधंद्याकडे लक्ष दिलेलं नाही. हा केवळ इशारा आहे. आणि यातून शहाणपणा घ्या, आमचा हत्ती परत द्या, नंतर साऱ्या उद्योगधंद्यावर परिणाम केल्याशिवाय सोडणार नाही. महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात रोज मोठं आंदोलन होतंय. काल आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटलांनी 2 लाख पत्र राष्ट्रपतींना पाठवली. आज राजू शेट्टींनी हजारोंचा मूक मोर्चा काढत कोल्हापूरकर माधुरी हत्तीला परत आणल्याशिवाय थांबणार नाहीत हेच ठणकावून सांगितलं. कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.